राज्याच्या वेगवेगळ्या भागामधून हे सगळे जे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी दाखल झाले आहेत। आणि महत्त्वाचं हेच आहे की आजची महाराष्ट्राच्या राजकारणातली हीच मोठी बातमी आहे की शरद पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी अजित पवार, सुनेत्रा पवार हे सगळेजण या ठिकाणी दाखल झालेले होते। आपल्यासोबत पुन्हा एकदा निलेश लंके आहेत। तुम्ही शुभेच्छा दिला त्यावेळेला दादाही उपस्थित होते। शुभेच्छा देण्यासाठी दादांना आज सर्वच मंडळी आलेली होती, दादा पण होते आणि दादांनी पण शुभेच्छा दिल्या। दादांनी पण साहेबांचं दर्शन वगैरे घेतलं। तुमचं काही बोलणं झालं दादांशी? नाही, आज फक्त बोलणं झालं ना, आत बसल्यानंतर सर्वांचं बोलणं झालं, एकदम दिलखुलास गप्पा झाल्या। कारण तुम्हाला आवर्जून सुप्रियाताई आतमध्ये घेऊन गेलेल्या होत्या जेव्हा तुम्ही आला होता तेव्हा। सर्वांच्या एकदम आज साहेबांचा वाढदिवस म्हणल्यानंतर एकदम सर्वांच्या दिलखुलास गप्पा पण आज त्या ठिकाणी झाल्या। भुजबळ साहेब होते, पटेल साहेब, त्याबरोबर तटकरे देखील होते ना, भुजबळ साहेब होते, तटकरे साहेब होते, प्रफुल्ल पटेल होते, सर्व मंडळी त्या ठिकाणी। अपेक्षित होतं तुम्हाला हे तिघही नेते येतील पुन्हा एकदा साहेब? ना, साहजिक आहे ना, शेवट साहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक कालखंड या सर्व नेते मंडळींनी काम केलं असल्यामुळं या ठिकाणी साहजिकच शुभेच्छा द्यायला येतील ही सर्वांना एक विश्वास होता। राजकीय चर्चा झाली, साहेबांनी विचारलं मंत्रिमंडळ कधी अस्तित्वात येणार काय, असं देखील अजितदादांनी सांगितलंय। आवर्जून त्यांच्याकडे ती चौकशी देखील नाही, माझ्या आधी चर्चा झाली असं तर मला नाही सांगता यायचं, पण मी गेलो नाही, चर्चा झाली ती। आता काय वाटतं, आता पुढचं काय भूमिका असावी दोघांची, साहेबांची आणि दादांची, एक कार्यकर्ता म्हणून आणि खासदार म्हणून देखील? कार्यकर्ता म्हणून पाहिलं तर आज हे सर्व एकत्र पाहिल्यानंतर निश्चित एका परिवारात असल्यासारखं वाटलं, आनंद पण वाटला। पण राजकारण आणि कौटुंबिक संबंध कधी कधी वेगळे असू शकतात। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। तर राजकारण आणि कौटुंबिक संबंध जे आहेत ते वेगवेगळे असू शकतात अशी प्रतिक्रिया खासदार निलेश लंके यांनी दिलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली।